तर नमस्कार मित्रांनो. तर मी हाच करून कशासाठी ब्लॉग बनवतो आहे तुम्ही तर बघितलंच असेल. तर कशावरून ब्लॉग आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे की कशामुळे ब्लॉग बनवतो आहे. मी फेसबुकला पण पोस्ट टाकली होती की घर बांधणं चुकीचं आहे का म्हणून. तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे मागायला पण व्हिडिओमध्ये. तर हे बघा आता आपलं घर आणि तुम्हाला पहिलं पण घर आमचं माहितीच असेल साक्षीचं माझे काय साक्षी तुम्हाला आपलं पहिलं पण घर माहितीच असेल कसं होतं. पावसाळ्यामध्ये आम्हाला झोपायला जागा नव्हती, एवढं खालून पाणी येत होतं. तर पहिलं घर तर तुम्हाला माहितीच आहे गळत आहे एकदम. आणि काय बनवतो आहे ब्लॉग हे फक्त आता मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि घर बांधलं तर कोण कोण काय काय म्हणलं मला आणि मी कशामुळे ही ब्लॉग बनवला आहे हे पण तुम्हाला सगळं सांगणार आहे. हे ऐकलं तर तर मित्रांनो मी काल ब्लॉग बनवला होता तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या घरामध्ये किचन का नाही बनवलं. तर मित्रांनो त्या व्हिडिओला भरपूर सारं प्रेम भेटलं तुमचं आणि एवढं प्रेम बघून खरंच एकदम मन भरून आलं की दादा एकदम भारी झालं. दादा किचन ह्या रूममध्ये नको करू, ह्या रूममध्ये कर. एकदम व्यवस्थित सगळ्या ताईंनी काल आपण कमेंट वाचल्या का नाही बसून. तर आम्ही एक एक कमेंट करून सगळ्या ताईंच्या कमेंट वाचल्या. तर त्यातून एकदम भारी वाटलं आणि सगळ्यांचं प्रेम बघून एवढं मनाला भारी वाटलं की आपली पण माणसं म्हणजे आपली पसंत करणारी माणसं आणि आपली पुढे जा म्हणणारी माणसं भरपूर सारे आहेत. तर मित्रांनो एवढं भारी वाटलं तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून. काल मी एक 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 करून सगळ्यांच्या कमेंट वाचल्या. दादा मागायला रूममध्ये नका किचन करू, इकडे करा. दादा बाथरूम थोडं खूप छोटं झालं आहे. तर मी हे तुम्हाला बाथरूम म्हणजे मोबाईलमध्ये छोटं दिसतंय तर बाथरूम आपलं भरपूर मोठं आहे का नाही. तर हे बघा बाथरूम आणि हे आहे हे आंघोळीसाठी. तर मित्रांनो भरपूर मोठं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटं वाटत असेल तर प्लास्टर हे केल्यावर स्लॅब अजून राहिलं आहे. आता स्लॅब हे टाकल्यावर सगळं ओके होईल आणि तुम्हाला म्हणजे पुन्हा पण दाखवेल की घर आपलं कसं आहे कसं नाही. हे फक्त व्हिडिओ बनवायचं कारण हे असं आहे की तुम्ही तर मला एवढं कालच्या व्हिडिओमध्ये मी प्रेम दिलं आणि आम्ही साक्षी आणि बसून मी बोलतो साक्षी बस. तर एवढं म्हणजे मला भारी वाटलं की काल तुमचा व्हिडिओ टाकला. साक्षीला पण मी म्हणलो साक्षी सगळ्यांच्या कमेंट एवढ्या भारी आल्यात काय. पण त्याच्यामध्ये एवढ्या अशा म्हणजे त्याच्यात थोड्याफार अशा कमेंट होत्या की एकदम माजला घर बांधलंय असं तसं म्हणजे 2-4 कमेंट जास्त काही नव्हत्या. पण 2-4 कमेंट अशा होत्या. तर मला फक्त एकच सांगणं आहे ज्यांनी मला कमेंट केल्या त्यांनी. तर ताई असो दादा असो तुम्ही सगळेजण ऐकत असतात तर मी कधी कोणाला वाईट बोललो का आपण साक्षी नाही हां किंवा साक्षी बोलली का. तर आम्ही तुम्हाला सगळे हसण्याचा प्रयत्न करत आहोत कधी पण आणि कॉमेडी करायचं. ज्या टायमाला आम्ही ऊसतोड केली इटभट्टी केली आम्ही सगळे काम केलेले आहेत. मला कोणत्या कामाची लाज नाही. तर आपण सगळे कामं केलेले आहेत. साक्षीनं मला एवढ्या कमी वयामध्ये मला साक्षीनं काम करू लागलेलं त्याची मला जाणीव आहे. आणि मी काय काम केलं आहे फक्त ती माझ्या मनाला माहिती आहे की आपण काय काम केलं. मी अजून पण कुठल्याच कामाला लाजत नाही कारण की काम केलं तरच माणूस पुढे जाऊ शकतो आणि लाजलं नाही तर. तर मित्रांनो ही सोशल मीडिया पण तुम्हाला वाटत असेल लय सोपं आहे असं आहे तसा. तर ही पण काही सोपी गोष्ट नाही. मी ह्याच्यात 7 वर्ष घातलेली आहेत 7 वर्ष. तर गेल्या वर्षी फेमस झालेलो होतो आम्ही साक्षी आणि मी पण साक्षीमुळं. तर मित्रांनो एवढी म्हणजे ह्याच्यामध्ये पण मेहनत आहे. मी दिवस रात्री ह्याच्यामध्ये पण एडिट व्हिडिओ करायचो एवढे व्हिडिओ काढायचं अपलोड करायचे हे सोपं नाही. आणि एवढ्या कमेंट वाईट तुम्ही करता हे म्हणजे तुम्ही पण असं कमेंट करता नका. मी तुम्हाला पण चांगला सांगण्याचा उद्देश करतोय का मी कोणाला नाव ठेवत नाही. तुम्ही मला काय पण बोला की असं घर बांधून लय माझा आला असं केलं तसं केलं. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पहिलं जर घर आपलं कसं होतं साखळी पावसाळ्यातलं आणि तुम्हाला पण दाखवलेलं आहे की आम्ही पावसाळ्यामध्ये कुठं झोपत होतो. आमचं जी दिवाण होतं झोपायचं त्याच्या खालून पाणी येत होतं. आई तिथं खाली झोपत होती आम्हाला झोपायला सुद्धा जागा नव्हती म्हणून आम्ही घर बांधलेलं आहे. आणि घर पण काय लय VIP केलं नाही किंवा काय नाही. आम्ही साध्या सिंपल रूमा काढलेल्या आहेत 4 का नाही. तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि म्हणजे भारी बांधायची म्हणजे आपले ऐपत पण नाही एवढी की एवढं भारी बांधायचं. तर आता आपण म्हणजे मला एवढं म्हणजे भारी वाटते मनालाच साक्षी आणि मला की एवढं स्वप्न आपण स्लॅबचं घर आम्ही बांधलं आहे का साक्षी. तर साक्षीला तर स्लॅबचं घर किती आवडत होतं तुम्हाला तर माहितीच आहे. साक्षी सारखं काय माहीत होती काय माहीत होती स्लॅबचं घर बांधायचं बांधला का नाही. हे फक्त तुमच्या प्रेमानं आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे. आणि काही जण असे लोक आहेत
की ते दुसऱ्या माणसाला पुढे जाऊ द्यायचं काम करतात, म्हणजे जाऊ देत नाहीत. ते स्वतः तर काय करत नाहीत, पण पण तुम्ही पण काम करा किंवा काहीतरी कुणाला तरी वाटत आहे का, कुणाला तरी तुम्हाला पण वाटत असेल की आपलं पण एक चांगलं घर असावं किंवा चांगलं आपलं म्हणजे घर असावं, आपलं गाडी असावी आपल्यापेक्षा. कुणाला पण वाटते सांगा. तुम्ही काम करताल किंवा काय करताल तर ही आता हे आपण मी एवढं कष्ट केलं नसतं एवढं, आम्हाला कुठलं व्यसन आहे का तुम्हाला तर मला कळतच असेल व्हिडिओमध्ये किंवा कुठून. तुम्ही साक्षीला विचारा साक्षी सांग. नाही काय बी नाहीत, दारू नाही असं काहीच नाही. काहीतरी आहे का पुडी किंवा काही साधे खातो का? तर मित्रांनो मी पुडी खात नाही किंवा काय खात नाही. आणि तुम्ही मला नाव ठेवता, तुम्हाला ज्यांना कोणाला ठेवायचे त्यांनी ठेवा. मी फेसबुकला पण पोस्ट टाकली होती की असे म्हणून की घर बांधणं चुकीचं आहे का. तर घर बांधल्यास खरंच सांगा तुम्ही चुकीचं आहे का घर बांधायचं, म्हणजे घर बांधावं नाही का की आपले पहिलं घर खराब झाल्यावर ही बांधू नाही का. लोक एवढे हे असतात की घरसुद्धा बांधल्यावर त्यांनी देखत नाही काही काही जणांना. तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगणं आहे आपलं की कधीच कोणाला नाव ठेवू जाऊ नका. तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करा आणि पुढे जावा. असं जर कधी कोणाला नावं ठेवत असताल तर ठेवत जाऊ नका. त्यांना काय होतं आहे आपलं पण चांगलं होत नाही आणि दुसऱ्याच्या पण मनामध्ये काय होतं आहे, तुमची कमेंट वाचून आमच्या मनाला लागते कमेंट. तर एकदम म्हणजे कमेंट वाचली की आमच्या मनाला वाटणार. ह्याच्यात 5-6 कमेंट आहेत पण वाईट कमेंट आहेत. तर ते मी कमेंट पण डिलीट करून टाकतो आहे. मी काय ठेवत नाही तसल्या कमेंट. मी कालच कमेंट पण डिलीट केल्या. पण फक्त तुम्हाला सांगण्यासाठी की सगळे आमचे व्हिडिओ बघतात, सगळे आम्हाला प्रेम करतात. तसेच आमच्या म्हणजे काही जण आहोत तुम्ही, पण तसं करू नका. म्हणजे आम्ही जर तुम्हाला काय ह्यातून मागं काय बोलला असला तर आम्हाला आमचं काय चुकलं असेल ही कमेंट करून आम्हाला व्हिडिओमध्ये सांगा. कारण सांगायची हो सांगा. काय चुकतं आहे काय नाही हे तर कॉमेडी आम्ही करायचं थोडंफार प्रयत्न करतो. आमच्या जे अंगामध्ये थोडीफार कला आहे ते आम्ही तुमच्यापाशी म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ज्यांना कोणाला आवडत नसेल तर व्हिडिओ बघू नका, पण आहे वाईट कमेंट खरंच करत जाऊ नका. कारण की एकदम मनाला लागते. आणि घर बांधल्यावर असं झालं तसं झालं, तू माजलाच असं केलं तसं. मी काय माजलेलं नाही, मी साधा सिंपल माणूस आहे. अजून मी कोणाला असं काही वाकडे तिकडे बोलत नाही किंवा काय नाही. मित्रांनो माझं फक्त एकच सांगणं आहे की तुम्ही पण काहीतरी करा आणि हे करा. उगाच कोणाला पण कमेंट करत बसू नका. आणि साक्षीमुळे मी फेमस झालेलो आहे. ही आपली लक्ष्मी आहे का नाही. साक्षी माझी खरी लक्ष्मी साक्षी आहे. तर हिच्यामुळंच जे घर ही सगळं आहे हिच्यामुळं. तर ही फेमस झाली ह्याच्यामुळं. माझं सगळं हे आल्यापासून माझं सगळं जीवनात चांगलं झालं. तर सगळ्यांनी चांगल्या कमेंट केल्या, पण फक्त 5-6 कमेंटमुळं मला ही व्हिडिओ बनवायची वेळ आली. नंतर मी ही व्हिडिओ बनवणार पण नव्हतो. साक्षीच म्हणलं की नाही सगळ्याची पण म्हणली आम्ही वाचत बसलो कमेंट तर कशा 2-3 कमेंट तशा कमेंट फक्त करू नका. दादा असो ताई आहे कोणी तुम्हाला असं मी काय बोलत नाही. काय वाईट तुम्ही कमेंट केली तर आणि करायची असेल तरी पण करा. तसं काय बिंदास हे नाही. तर फक्त मन दुखतं आहे माणसाचं तशी कमेंट वाचून. तर शक्यतो करत जाऊ नका. एवढंच मी सांगण्यासाठी ब्लॉग बनवला. आणि घर बांधलं हे काय चुकीचं नाही. तुम्हाला पहिलं घर माझं माहिती होतं कसं होतं कसं नाही, त्याच्यामुळं मला राहण्यासाठी बांधावंच लागणार होतं. मित्रांनो माझं काही चुकत असेल तर मला कमेंट करा. आणि व्हिडिओ कोणाकोणाला आमचे आवडतात हे पण कमेंट करून सांगा. साक्षी कोणाकोणाला आवडती साक्षी व्हिडिओ भरपूर ताईच्या कमेंट येतात. साक्षीला क्यूट आहे हे आहे ते आहे. साक्षी खरंच साक्षीमुळे माझं जीवन चांगलं झालेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि मी कुणावर लक्ष देणार नाही, मला काय पण कमेंट केलं तरी. बाय बाय. बाय बाय. चलो बाय बाय. चलो बाय बाय. माझं ऐकून माहिले का. चला बाय बाय म्हण. बाय बाय.